राजकुमारी आता समुद्रापलीकडलं प्रेम. जेवण पूर्ण झाल्यावर त्याने समोरचा ग्लास तोंडाला लावला. पाणीच असणार या विचाराने, पण त्याची चव थोडीशी आंबट, गोड आणि कडवट चव जिभेवर तरळली आणि त्याला शिरशिरी आली. आता तो थुंकूही शकत नव्हता, त्यामुळे तोच घोट त्याला जबरदस्ती गिळावा लागला. इथून पुढे वाईनचा हा ग्लास हातात धरून त्याने सूर्यबानला विचारलं, सूर्यबान, अरे हे काय? पाणी नाही, आंबट, गोड आणि कडवट लागत आहे. राजा नरेश तोंड वाकडं करत म्हणाला, राजन, ही मदिरा तुमचं आमचं टेन्शन हलकं करते, पण तुम्ही थोडीच घ्या, नाहीतर तुम्हाला खूप मोठा प्रॉब्लेम होईल. मदिरा घेतल्यानंतर राजकुमारीपासून दूर राहणं कठीण होऊन जाईल. सूर्यभान नरेशला सावध करत म्हणाला, पण राजा नरेशने ते ग्लास जरा लांबच ढकललं. नको, मला असं काही प्यायचं नाही. मला राजकुमारीपासून लांबच राहायला हवं. पाणी हवंय मला. राजा नरेश म्हणाला तसे दोन सेवक लगेच पुढे झाले आणि त्यांनी राजा नरेशला पाणी दिलं. पाणी पिऊन आणि वाईनचा ग्लास बाजूला करून राजा नरेश ताटात असलेले त्या विचित्र सुपाकडे बघू लागला. मगाशी नव्हतं, आता कुठून आलं? सूर्यवान, हे काय आहे आणि भात कुठे आहे? नरेशने विचारला. तसा सूर्यभान ओढ दाबून खूप हसला. मोठ्याने हसायची किंवा जेवणावर उठायची सोय नव्हती. राजाला आत्ताच का हा प्रश्न विचारायचा होता? नंतर नाही का विचारलं तर चाललं असतं. त्याने थोडा वेळ स्वतःसाठी घेतला. राजन, इथे भात सापडत नाही. तुम्ही खाल्लेलं तेच जिरवा. आपल्याकडे भाताला ताटात राजाचा मान आहे, पण इथे नाही. सूर्यवान जेवणासाठी म्हणाला, पण नरेशला ते स्वतःसाठीच योग्य वाटलं. तिकडे तो त्या प्रदेशाचा राजा होता, दिमागात वावरत होता, आणि इथे कोण होता? एक कैदी किंवा मग राजकुमारी मारियाचा पती. ह्यापेक्षा वेगळी ओळख आणि मान सन्मान नव्हता. राजाने भात शोध सोडला तरी त्याच्या पुढची वेगळी आव्हानं संपली नव्हती. सूर्यवान, तुला सांगतो, मी किंगचा जावई, कैदी इथपर्यंत ठीक आहे, पण आजच्या जेवणात तरी मी एक गोंधळलेला माणूस जास्त वाटत आहे. राजा नरेश अगदी मनापासून हसत म्हणाला. त्याला काय खावं आणि काय नाही याचाच गोंधळ उडावला होता. तो सूप खास राजा नरेशसाठीच बनवलेला होता. किंगने तशी व्यवस्था केली होती. त्याला राजा नरेशला दुसरा काही विचार करायला वेळ द्यायचा नव्हता. राजकुमारी आणि राजा नरेशला लवकर एकत्र आणून त्याला आपल्या मनातली असणारी इन्सिक्युरिटी कमी करायची होती. ताटात ठेवलेला चांदीचा पेला नरेशने सहज उचलला. सूप हलक्या वाफेसह दरवळत होतं. केशर, दालचिनी आणि एखाद्या ओळखून आलेल्या औषधीचा मंद सुगंध त्यात मिसळलेला होता. त्याने सूप एक घोट पिऊन बघितलं तर चांगलं लागलं. मग त्याने थोडं थोडं करत सर्व सूप संपवलं. थोडं मसालेदार सूप पिताना त्याला मज्जा आली. त्याने पेला अलगद खाली ठेवला. पहिल्यांदा घोट घेताना त्याला काही वेगळं जाणवलं नाही, पण दुसरा तिसरा घोट संपेपर्यंत त्याच्या छातीत कुठेतरी हलकी उष्ण लहर उठली. सुरुवातीला ती सुखद वाटली, मग तीच उष्णता हळूहळू संपूर्ण देहभर पसरू लागली. सभागृहात सगळं पूर्वीसारखं होतं. हशा, मंद संगीत, मेणबत्त्यांचा प्रकाश, पण नरेशच्या कानात आवाज जरा दुरून येत असल्यासारखा भासू लागला. त्याच्या कपाळावर बारीक घामाचा थेंब उमटू लागले. तो सावकाश उठला. एका सेवकाने तत्परतेने पाण्याचे भांडे आणि पितळी पात्र पुढे केले. नरेशने हातावर पाणी ओतून घेतलं. थंड पाणी त्वचेवर पडताच क्षणभर शुद्धी परतल्यासारखं वाटलं. पण आतली अस्वस्थता तशीच राहिली होती. श्वास जरा वेगाने चढ उतार होऊ लागला. तो सूर्यभान जवळ येऊन मंद स्वरात म्हणाला, सूर्यभान, आपण लवकर कक्षात जाऊ.
मला काही विचित्र जाणवतंय. इथे थांबणं जमत नाही. नरेशने आपला पोशाख थोडा सैल करण्याचा प्रयत्न करत म्हणाला. सूर्यबाने त्याच्याकडे बारकाईने पाहिलं. नरेशच्या डोळ्यात एक अनोखी चमक होती. ना थकवा ना मद्याची गुंगी, काहीतरी वेगळंच. इतक्या दरवाजाकडे हालचाल झाली. किंग स्वतः सभागृहात आले. त्यांची नजर क्षणभर सरळ नरेशवर थांबली. ती नजर काहीतरी शोधत होती आणि समाधानी होती. संध्याकाळ सरत आली आहे, किंग शांतपणे म्हणाले. राजकुमारी मारिया आणि राजा नरेशने आता हवेलीत जायला हवं. विश्रांती आवश्यक आहे. त्यांच्या आवाजात आदेश होता, काळजी नव्हती. मारिया एकदम लाजून गेली. आपलं लग्न झालं. राजा नरेश जो तिच्या हृदयात बसला होता, तो तिचा पती झाला होता. सगळं अगदी तिच्या मनासारखं झालं होतं. ती अधीर होती. किंगने सांगितल्यावर तिच्या डोळ्यात चमक दिसू लागली. ती उभी राहिली. काही निवडक सरदार सोबत घेत किंग स्वतः त्यांना हवेलीपर्यंत सोडायला निघाले. नरेशच्या पावलात जरा अस्थिरता होती, पण त्याने ती लपवली. हवेलीच्या विशाल दरवाजातून आत प्रवेश करताना त्याच्या देहातली उष्णता अजूनच वाढली होती. बाजूला असणाऱ्या मारियाला काही कळू नये यासाठी नरेशची धडपड चालू होती. पण किंगची नजर तीक्ष्ण होती. त्याला राजा नरेश मधला फरक आधीच कळला होता. पण राजा नरेश राजकुमारीपासून दूर का जात होता हे कळत नव्हतं. त्याचं राजकुमारीला टाळणं किंगच्या लक्षात आलं होतं, पण त्याने शांत राहणंच पसंत केलं. राजकुमारीचं त्याच्याजवळ असणं राजा नरेशला खूपच त्रास देत होतं. छातीत धडधड जास्त स्पष्ट जाणवत होती. डोक्यावर आलेला घाम आता थेंब थेंब करत त्याच्या केसातून हळूच खांद्यावर ठिपकत होता. हवेलीत वेगवेगळ्या कक्षात व्यवस्था केली होती. आजूबाजूला दोन्ही कक्ष. पण नरेशने सूर्यभानला आधीच तसं सांगितलं होतं. कक्षात पोचतात तो जणू सावरतच आत गेल्या. हलक्या हाताने त्याने मागचा दरवाजा बंद केला. आता सभोवताली शांतता होती. तो पलंगावर बसला, पण त्याला नीट बसता येत नव्हतं. मग आडवा झाला, पण स्थिर राहणं त्याला अशक्य होतं. देहातली लहर सतत उठत होती. हाताच्या मुठी घट्ट आवळल्या गेल्या. पलंगावर झोपणं पण असह्य झालं होतं. हे नक्की काय आहे? त्याच्या मनात प्रश्न चमकला. काहीतरी नक्कीच गडबड आहे हे कळायला त्याला वेळ लागला नाही. हे कोणीतरी जाणीवपूर्वक केल्याचं त्याला लक्षात आलं. बाहेरच्या दालनात उभे असलेले किंग मात्र समाधानाने वळले आणि राजवाड्याकडे रवाना झाले. त्यांना ठाऊक होतं, राजा नरेश काही केल्या शांत राहू शकत नाही. आजची रात्र नक्कीच काहीतरी घडणार दोघात. वंश परंपरेच्या पुढच्या पावलाची सुरुवात होणार आणि त्या सुरुवातीच्या ठिणगीला किंगनेच पेटवून दिलं होतं. तो उठण्याचा प्रयत्न करत होता. इतक्यात दरवाजात आवाज आला. त्याला वाटलं सूर्यबान आला असेल. तो स्वतःला स्थिर करण्याचा प्रयत्न करू लागला. मेणबत्त्यांची मंद ज्योत राजकुमारी मारियाच्या कक्षात सावल्यांचा खेळ करत होती. कधी कधी त्या सावल्या भिंतीवर धावत तर कधी कधी अचानक थांबत. तिच्या पावलांसारख्याच ती कक्षात येऱ्याझाऱ्या घालत होती. मन शांत व्हायला नावच घेत नव्हतं. नरेश काय झालं त्याला? असं का वागत होता? ती विचारात हरवली होती. त्याचं ते बदललेलं वागणं, सभागृहातून निघताना त्याच्या डोळ्यात दिसलेली ती अनोखी अस्वस्थ चमक आणि हवेलीत पोचल्यावर त्याची वाढलेली घाई राजकुमारीला विचार करायला भाग पाडत होती. त्याला काहीतरी होतंय हा विचार तिच्या मनात पुन्हा पुन्हा येत होता. ती खिडकीजवळ थांबली. बाहेर संध्याकाळचा अंधार दाटत चालला होता. पण तिच्या आत मात्र वेगळंच काही पेट घेत होतं. काळजी आणि त्याचबरोबर न थांबवता येणारी ओढ. ती क्षणभर थांबली.
मग कोणताही विचार न करता आपल्या कक्षाच्या दरवाजाकडे गेली. तिची नाजूक पावलं नरेशच्या कक्षाकडे वळली. स्वतःला सावरत तिने नरेशच्या कक्षाचं दार बघितलं. तिच्या हृदयात होणारी हालचाल तिला अस्वस्थ बसू देत नव्हती. ते हळूच दार ठोठवणार होते, पण ते आधीच अर्धवट उघडं होतं. तिने आत डोकावलं. पलंगावर नरेश अस्वस्थपणे हालचाल करत होता. त्याच्या कपाळावर घामाचे थेंब चमकत होते. श्वास वेगाने चालू झाला होता. त्याला वाटलं सूर्यपान आला म्हणून त्याने दरवाजाकडे बघितलं, तर एक सुगंध नागात शिरला. त्याच्या नसानसात रक्त संचारलं होतं. तिला बघून एक वेगळीच भावना त्याला स्पर्शून गेली. नरेश, तिच्या तोंडून त्याचं नाव नकळत निघालं. ती आत आली. तो कष्टाने उठून बसला. त्याच्या नजरेत काहीतरी वेगळंच होतं. ओळखीचं पण तरीही अनोळखी. नो नो, त्याने हातानेच तिला जागीच थांबवण्याचा प्रयत्न केला. माझ्याजवळ येऊ नकोस असा त्याचा अर्थ होता. सूर्यभानकडून शिकलेले मोजके शब्द नरेश इथे तिला थांबवण्यासाठी वापरत होता. पण मारिया काही थांबली नाही. ती त्याच्या अजूनच जवळ गेली. त्याच्या अवस्थेकडे पाहून तिच्या चेहऱ्यावरची लाज क्षणात नाहीशी झाली. तिच्या जागी फक्त काळजी होती. ती त्याच्या डोक्याला हात लावून पाहू लागली. मग त्याच्या हातावर. इतकं गरम? पण हा ताप नव्हता. हा वेगळाच उष्णतेचा प्रवाह होता. देहातून उठलेला, आतून उचलणारा. तिचा थंड स्पर्श त्याला आतून हलवून गेला. हीच हीच शांती त्याच्या शरीराला हवी आहे असं सांगून गेला. तिच्या जवळ येण्याने आणि स्पर्श करण्याने त्याच्या शरीरात अजूनच वादळ उठलं होतं. खूप प्रयासाने तिला काही न करण्याचा प्रयत्न करत होता. स्वतःला कंट्रोल करत होता. पण ती तर थांबतच नव्हती. ती राजा नरेशला डोक्याला पुन्हा पुन्हा हात लावत होती. आणि मग त्या स्पर्शाने त्याचं मन आसुसलं होतं. तिचा स्पर्श जणू कोरड्या जमिनीवर पडलेला पहिला पावसाचा थेंब. त्याच्या मनाने त्याला सांगितलं, हाच तो आराम, हाच तो उतारा. तो हळूहळू तिच्याकडे झुकू लागला, अगदी यंत्रवत. तिच्याकडे हळूहळू पुढे सरकत होता. ती मात्र मागे सरली नाही. तो तिच्याकडे पाहत होता. आता त्या नजरेत अस्वस्थता नव्हती. ती नजर खोल होती आणि प्रखर. मारियाच्या गालांवर लाली चढली. श्वास थोडा अडखळला. तो जवळ येताच तिला त्याची उपस्थिती अधिक ठळक जाणवू लागली. तिने नकळत डोळे मिटून घेतले. त्या क्षणी दरवाजा न वाजवता सूर्यभान आत शिरला. महाराज, मी. समोरचं दृश्य पाहून तो जागच्या जागी थबकला आणि वाक्य अर्धवटच राहिलं. क्षणभर डोळे विस्पारले, मग मान अलगद वळवली. अरे देवा, चुकीची वेळ, असं काहीतरी पुटपुटत तो तसाच वेगाने मागे फिरला आणि दरवाजा पूर्ण ओढून घेतला. सूर्यभानच्या आवाजाने नरेश आपल्या तंद्रीतून बाहेर आला. कक्षात पुन्हा शांतता दाटली. फक्त मेणबत्त्यांची हलती ज्योत. नरेश पुन्हा मागे झाला, पण यावेळी आतून मोठं वादळ घोंगावत होतं. न थांबवता येणारं वादळ. डोळे स्थिर झाले होते राजकुमारी मारियावर. राजकुमारीच्या डोळ्यात काळजी होती. तिला नरेशशी कसं बोलावं हे सुद्धा कळत नव्हतं, पण नरेश तिला आपल्या डोळ्यांनी पिऊन घेत होता. वेगळीच बसत होती. आत्ता संध्याकाळ संपून रात्र सुरू झाली होती. तिचा चंदनाचा सुगंध नाकात शिरताच नरेशच्या डोळ्यात एक वेगळीच नशा चढत चालली होती. मारिया अजूनही त्याच्याकडे पाहतच उभी होती. दोघांमध्ये काही पावलांचं
फक्त अंतर होतं, पण त्या अंतरात जणू जळता अंगार दडला होता. नरेशचा श्वास जड झाला. त्याने नकळत उघड गेला. त्याच्या कंठाचं हाड स्पष्टपणे वर खाली झालं. मेणबत्त्यांच्या उजेडात ते हालणंही दिसत होतं. तो स्वतःला सावरत होता. शरीर मात्र पुढे जावं म्हणत होतं. मन मागे खिचत होतं. तिच्या डोळ्यात अधीरता होती, तर त्याच्या डोळ्यात दाबलेल्या ज्वाला. कक्षातील हवा जड होत चालली होती. तिचा चंदनाचा सुगंध अधिक गडद झाला होता. मेणबत्त्यांची ज्योत थरथरत होती, जणू त्यांच्या आतल्या अस्वस्थतेसारखी. नरेशने पुन्हा एकदा औंढा गिळला. कंठ ताठ झाला, मुठी घट्ट झाल्या, पण पाय जागेवरच रोवलेले होते. ते पुढे जायला धजत नव्हते. राजकुमारी अस्वस्थपणे तिथेच उभी होती, जणू त्यांच्याजवळ येण्याची वाट पाहत होती. क्षण तसाच ताणून धरलेला, अपूर्ण, अधांतरी. आणि तेवढ्यात बाहेर कुठेतरी वारा सुटला. खिडकीचे पडदे हलले. ज्योत थोडी वाकली, पण विझली नाही. कक्षात कितीतरी वेळ दोघं आपापल्या विचारात हरवले होते. काय होईल पुढे? बघूया पुढच्या भागात. कथा जरा नवीन पॅटर्नने लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. कथा काल्पनिक आहे. सर्व गोष्टी कळण्यासाठी पुढील येणारे भाग वाचायला आणि ऐकायला विसरू नका. तुमच्या अमूल्य प्रतिसादाची आतुरतेने वाट बघते. लेखिका शब्दवेदी उर्फ संतोषी गजानन राणे पाताळे. माझ्या इतर कथाही तुम्ही वाचू शकता, ऐकू शकता. अबीर, गुंतलेले मनवेडे तुझ्यासवे, पुन्हा नव्याने, एक भुयारी प्रवास, अशा माझ्या अनेक कथा यूट्यूब चॅनलवर आहेत. तुम्ही त्या ऐकण्याचा आणि वाचण्याचा मनसोक्त आनंद घेऊ शकता. धन्यवाद. कथा कोणीही कॉपी करू नये, कारवाई केली जाईल.